बंद शाळांतील टीसी आणि निर्गम उतार्यासाठी शासन आक्रमक. 407 शाळांचे रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश. नागपूर. शाळा बंद झाल्यामुळे किंवा त्यांचे स्थलांतर झाल्यामुळे ज्या पालकांना आपल्या पाल्यांचा दाखल खारीज, निर्गम उतारा किंवा टीसी मिळवण्यात अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद नागपूरच्या शिक्षण विभागाने 17 मे 2026 रोजी एक विशेष परिपत्रक काढून जिल्ह्यातील 407 बंद शाळांची माहिती आणि त्यांचे रेकॉर्ड तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कागदपत्रांसाठी पालकांची वणवण थांबणार. अनेक पालक आपल्या पाल्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी कास्ट व्हॅलिडिटी इयत्ता 4 थीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा निर्गम उतार्याची मागणी करत असतात. मात्र शाळा बंद असल्यामुळे किंवा रेकॉर्ड कोठे आहे याची माहिती नसल्यामुळे पालकांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी प्राथमिक निखिले भुयार यांनी ही माहिती तातडीने संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाचे महत्त्वाचे निर्देश. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की एखादी शाळा किंवा माध्यम बंद झाल्यास त्या शाळेचे सर्व दस्तऐवज, रेकॉर्ड नियमानुसार जिल्हा परिषदेकडे जमा करणे किंवा नजीकच्या शाळेत हस्तांतरित करणे बंधनकारक असते. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी खालील माहिती मागवण्यात आली आहे. रेकॉर्डची सद्यस्थिती. शाळा बंद झाली असल्यास तिचा रेकॉर्ड सध्या कोणत्या शाळेत जमा आहे, अस्तित्वाचा कालावधी, संबंधित शाळा कधीपर्यंत सुरू होती आणि तिचा अधिकृत पत्ता काय होता. प्रपत्र अ मध्ये माहिती. सर्व गट शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांनी प्रपत्र अ मध्ये शाळेचे नाव, पत्ता आणि रेकॉर्ड जमा केल्याचा दिनांक यासह सविस्तर अहवाल सादर करावा. 407 शाळांची यादी जाहीर. प्रशासनाने एकूण 407 शाळांची यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये शहरातील जुन्या खाजगी शाळांपासून ते जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक शाळा पाचपावली, महेंद्र उच्च प्राथमिक शाळा शंकरपूर, विवेकानंद विद्यालय सिरसपेठ, सुळे महिला विद्यालय काँग्रेस नगर, सेंट्रल रेल्वे प्राथमिक शाळा अजनी, मोतीबाग, इतवारी यांसारख्या अनेक शाळांचा समावेश आहे. यापूर्वी 5 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या निर्देशांचे पालन न झाल्याने आता या प्रकरणी विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यामुळे आता बंद पडलेल्या शाळांचे रेकॉर्ड अधिकृतरित्या उपलब्ध होऊन पालकांचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.